मंडळी कशा आहात तुम्ही सगळे. मला माहिती आहे खूप दिवसानंतर माझा व्लॉग येत आहे, पण आता काय करणार, आता एक्झाम्स आहेत तर आता अभ्यासासाठी फोकस करावा लागतो, तर त्यामुळे ब्लॉग वगैरे बनवता येत नाही आहे, व्हिडिओज नाही येत आहेत. तर आज रविवार 7 तारखेला आमच्या सामने आहेत. इथं मागच्या बाजूला तुम्ही ग्राउंड पाहू शकता आणि लवकरच आपले सामने सुरू होणार. पण त्या अगोदर आम्ही सर्व मंडळ आता देवलात चाललो आहोत नारळ फोडण्यासाठी आणि मग त्यानंतर उद्घाटनानंतर आपले सामने सुरू होणार. तर चला आता आपण पुढे जाऊ. ते ट्रायपॉड आणायला पाहिजे होतं. आपल्या मुलांनी खूप मेहनत घेतलेली आहे ते आयोजनासाठी. अजूनही मेहनत चालू आहे, तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात कंजूसी करू नका आणि व्लॉगला लाईक करा आणि शेअर करा प्रत्येकाला, तुमच्या ह्यांच्याकडे सगळ्या सर्वांकडे. आणि जे कोणी नवीन लोक चॅनलवरती येत आहेत त्यांनी कृपया करून सबस्क्राईब करा, चांगला प्रतिसाद द्या. तर आता आपण जाऊया आपल्या पीजीचं आकलन करूया. तर पाहू शकता पीज खेळपट्टी एकदम सुंदररित्या बनवलेली आहे. ही बनवण्यासाठी आपल्याला जवळजवळ आठवडा लागला. आपल्या मुलांना खूप मेहनत घेतली आहे, त्यांनी रोलिंग वगैरेपासून सर्व काही केलेलं आहे. आणि खरं तर इथं तुम्ही पाहू शकता खूप अतिशय सुंदर अशी बनलेली आहे. परंतु मला एक गोष्टीची खूप भीती वाटते, तो म्हणजे लेफ्ट साईडचा षटकार आणि राईट हँडेड बॅट्समॅनला तिकडे खूप दूर आहे. हा षटकार खूप दूर आहे आणि इतक्या दूर फटका मारणे हा खूप कठीण होऊन बसणार आहे राईट हँडेडसाठी. बाकी लेफ्ट हँडेडसाठी तुम्ही इथं पाहू शकता इथला षटकार जो आहे तो खूप जवळ आहे, तर इथला षटकार जो आहे तो खूप इझिली मारता येईल लेफ्ट हँडेडला. आणि सरळचा बघायला गेला तर सरळचाही तितकाच जवळ आहे. तर पूर्णपणे म्हणजे मॅचमध्ये सरळ आणि लेफ्ट साईडला जास्त षटकार जाणार आहेत आणि राईट साईडला विकेट जाणार आहेत. मित्रांनो, राईट हँडर बॅट्समन जेव्हा लेफ्ट साईडला मारेल तेव्हा इथे 100% जास्तीत जास्त विकेट्स जे आहेत ते याच साईडला येणार आहेत. तर आता लवकरात लवकर जेव्हा मान्यवरांचं आगमन होईल त्यानंतर आपण उद्घाटन करूया आणि आपल्या खेळांना सुरुवात करू. तर मंडळी तुम्ही इथे पाहू शकता प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच ठेवलेली आहे आणि त्यासाठी मेडल्स आहेत. तसेच प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तसेच मालिका वीर आणि बेस्ट फलंदाज आणि बेस्ट गोलंदाज सुद्धा इथे पारितोषिक आहे. मंडळी, हे आपले छोटे समालोचक दैविक म्हात्रे यांना आपण भवऱ्यातून बोलवलेले आहोत स्पेशली आपल्या या कार्यक्रमाचे समालोचन करण्यासाठी. प्रकाश म्हात्रे, सुभाष पाटील आणि महेंद्र म्हात्रे यांनी यायचं आहे. खेळपट्टीचं आपल्या हाताचं त्रिफळ वाढवायचं आहे. या सुंदर संकल्प आपल्या हातभार काढायचं आहे. नक्कीच जय हनुमान दशक 2023 तुम्ही पहिल्यांदा पाहणार असतील की अंडरम स्पर्धा तिथे खूप सुंदर अशी ट्रॉफी आहे. त्याचे आयोजन नियोजन म्हणण्याचं तर सुंदरचं आयोजन नियोजन पाहायला मिळालंय. मुलीखंड गावाची शान आणि व्यक्तिमत्व जागवते. तर मंडळी फायनली आता इथे उद्घाटनाला सुरुवात झालेली आहे आणि उद्घाटन झाल्यानंतर होणार राष्ट्रगीत आणि राष्ट्रगीतानंतर आपले जे सामने आहेत ते लवकरात लवकर सुरू होणार आहेत. मंडळी, आले त्यांना खेळा होता लॉट. तर आता उद्घाटनानंतर मंडळी आता वेळ झाली आहे राष्ट्रगीताची.
त्याची मात्र यांच्या हातीला टाकत आणि ती कंठ कमलाकर मात्र यांच्या हातचे मात्र महेंद्र मात्र पूर्ण भागा पळून काढलेले आहे त्या चिताची सकाळीला काबू झाले ते मात्र बोलू ना जाणवलंच होती करंजा विभागातला पुन्हा एकदा देवांश तू सक्षम सुंदर असा चेंडू टलवून दिलेला आहे तर अशी मिसफिल्डिंग पाहायला मिळतात पण चिताची सत्ताही नाही तर एक गाडी चौतीस आणण्याची विषय आता सक्षम होते मात्र पाच टू टप्पा बोलून एक पाहिजे अजून पाच सुरू आणि एक धावण्याची जरूरत काय झाल्यावर सुपर ओव्हर नक्कीच जर सामना काय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल पुन्हा एकदा नक्कीच सुंदर असा चेंडू डॉट पद्धतीचा चेंडू 4 बॉल 1 4 बॉल 1 चार चेंडू आणि एक धावांची जरूरत सुंदर असा चेंडू डॉट पद्धतीचा चेंडू नव्हता हा डायरेक्ट ही काय डेफिनेटली मिस 32च्या वागानं बॉल मारला वागानं त्याचा सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली पाच टाकल्यानंतर तुळशीचा टाकवा याला म्हणता येतं परफेक्ट व्हेरिएशन मॅच मध्ये आलं रंगत कारण आपण बघताय जय हनुमान क्रिकेट 2024 मास संग्राम 2 चेंडू 1 धाव नक्कीच 4 विकेट झालेले आहेत रंगतदार सामना आलेला आहे नक्कीच कंपल्सरी टीसी असणार आहे हे नाही काय स्कोर नाही काय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज हा येतोच मात्र विनय पटका होतोय मात्र दुसरे नमस्ते बसंद तिथे जोरदार टाळ्या बसल्या पाहिजे या दिवसातला या स्पर्धेतला पहिला मॅडल जमायचं तर मंडळी तिसरा सामना म्हणजेच आमचा सामना आता इथे सुरू झालेला आहे आणि आम्हाला 33 धावांचं आव्हान दिलेलं आहे तर आता बघूया आपले खेळाडू हे चेस करू शकतात की नाही आणि मला पूर्ण विश्वास आहे की हा जो आव्हान आहे तो आम्ही चेस करूच आणि अगदी तसंच झालंय आम्ही पहिला सामना जिंकलेलो आहोत आणि आमच्या पहिल्या म्हणजेच सामन्याचा जो सामनावीर ठरला आहे तो म्हणजे आमचे सोहम म्हात्रे इथे आमचा दुसरा सामना सुरू आहे 33 धावांचंच आव्हान आहे मंडळी मॅच अतिशय म्हणजे खूपच डीपला गेलेली आहे 1 बॉल 6 धावांची आवश्यकता आहे तर मंडळी दुर्दैवाने आम्हाला इथे पराभवाचा सामना करावा लागला बाय द वे तुम्हाला आमचं आयोजन आणि व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी सेकंड सेमीफायनल इथं चालू आहे आणि नवघर
नवगरची सेकंड इनिंग चालू आहे, सेकंड सेमीफायनलमधली. नवगरची आता सध्या फलंदाजी चालू आहे आणि त्यांना 66 धावांचं आव्हान दिलेलं आहे. तर आता पहिल्याच चेंडूमध्ये फलंदाजाने पहिला षटकार हा मारलेला आहे. प्रत्येक षटकामध्ये 22 धावा खूप गरजेचे आहेत. तर आता बघूया काय होते ते. आणि यातून जो संघ जिंकणार, आणि या 2 चेंडूत 2 षटकार लागलेले आहेत. आता दोन्ही संघांना सामना जिंकणंच आहे. आणि यातून जो जिंकेल तो शेवा वॉरियर सोबत फायनलसाठी खेळायला जाणार. आणि हा पियुष भोईरच्या हा तिसरा षटकार लगातार 3 चेंडू 3 षटकार लागलेले आहेत मंडळी. आणि यालाच म्हणतात क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे कधी काही होऊ शकतो. पियुष भोईर यांनी खूप प्रयत्न केले त्यांच्या संघाला अंतिम सामन्यात घेऊन जाण्याचे, परंतु त्यांचे अथक प्रयत्न यशस्वी ठरलेले नाही आहेत आणि त्यांना त्यांचा संघ जो आहे तो पराभूत झालेला आहे. तर आता याच्या पुढचा सामना होणार आहे कोंढरी विरुद्ध शेवा वॉरियर्स. तर मंडळी चला पाहूया आपण. तुझा मी शूट कर जा बॉल बघ पियुष. जाऊन दे खेळ. तर आता इथे अंतिम सामना सुरू आहे कोंढरीपाडा विरुद्ध शेवा वॉरियर्स यांच्यामध्ये. तर मंडळी तुम्ही सुद्धा एक काम करा, व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक छोटासा सबस्क्राईब करा. या दोन्ही गोष्टी करणं फ्री असतं. तर कंजूसी अजिबात करू नका मंडळी, कारण जर तुम्ही आत्ता चांगला प्रतिसाद दिला तर पुढच्या वर्षी आम्ही आणखी चांगलं नियोजन करू आणि आणखी चांगल्यारीत्या सामने कसे खेळवले जातील यांचीसुद्धा काळजी घेऊ मंडळी. तर तुम्हाला फक्त एक छोटासा लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि जमलं तर व्हिडिओला शेअरसुद्धा करा आपल्या परिजनांसोबत आणि त्यांनासुद्धा या सामन्यांच्या मजा जी आहे ती घेऊ द्या. आणि हा जो अंतिम सामना आहे तुम्ही त्याची दुसरी इनिंग मी इथे तुम्हाला पूर्णपणे दाखवलेली आहे मंडळी. तर तुम्ही ही न स्किप करता बघा, कारण सामन्यामध्ये खूप रोमांच आहे अजून सुद्धा. बॉल दे जा. शाळेला कावाने गेला तो.
आणि आता मात्र या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता राहिलेली आहे. 5 चेंडू आणि 33 धावाची गरज आहे ते. कॅमेरामॅन फिरतं राम भाई बसत काय तर इथे आता विजय संपादन झालेला आहे. शिवा वॉरियर्सने हा सामना जिंकलेला आहे. तर आता आपण त्याला त्यांचे पारितोषिक देऊया. आपण पाहू शकाल सन्मान्य गणेश बाबा म्हात्रे आपण देखील बक्षीस समारंभासाठी असं त्यानंतर सर्व आपण पाहू शकाल महेंद्र म्हात्रे त्यानंतर नितीन म्हात्रे आपण सर्वांनी बक्षीस समारंभासाठी असं आपण देखील इथे अशा तुमच्या शुभ असू देखील आपण बक्षीस समारंभ पार पाडणार आहोत. त्यानंतर आपण पाहतोया या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आपण पाहतोया. आपण पाहू शकाल या स्पर्धेतला बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट बेस्ट बॅट्समनचा मार्कर आपण बरेच खेळाडू आपण या रेस मध्ये पाहिले. त्यामध्ये जालिमान कोंडरे टीमचा ठरला अर्थातच पियुष नाईक ठरला या स्पर्धेतला बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आपण इन्व्हाइट करूयात गणेश बाबा म्हात्रे त्यांचे शुभ हस्ते आपण देऊयात उत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी. तिला पूर्वेस आपण ही ट्रॉफी कलेक्ट पियुष आपण ही ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. बेस्ट बॉलर तर आपण पाहू शकाल आपण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्या स्पर्धेमध्ये ज्याच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी झाली 6 विकेट घेतल्या असा वन अँड ओनली संघाचा ऑलस्टारला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आपण जी कोंबडी पाहतो 3 किलोची कोंबडी आपण कमलाकर म्हात्रे यांचे शुभ हस्ते आपण देऊयात बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये प्रथम खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फक्त 6 विकेट घेतल्या असा अंश ठरला या मॅचचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. ज्या टीमचं नाव आहे अर्थातच दुसऱ्या क्रमांकावरती ज्यांनी साथ पेरली असा जालिमान कोंडरे संघ ठरला. या स्पर्धेतला अंतिम विजेता संघ त्याला आपण द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी सिलेक्ट करायचं पावलांचे शुभ हस्ते आपण देऊयात सन्मान्य कमलाकर म्हात्रे. त्यानंतर आपण पाहू शकाल गणेश म्हात्रे त्यांचे शुभ हस्ते आपण देऊयात द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी. आपण याचा मॅन ऑफ द मॅचचा मेडल आपण कलेक्ट करायचा. ज्या मॅचमध्ये जसा खेळ बदलताना पाहायला मिळाला सन्मान्य आपण पाहतो महेंद्र म्हात्रे याचे शुभ हस्ते आपण देऊयात. त्यानंतर आपण पाहतो या स्पर्धेतून या संघानं आजच्या दिवसामध्ये मनोरंजन गावामध्ये अभिनेते गाजवल्या ज्या टीमच्या माध्यमातून अप्रतिम परफॉर्मन्स झाला असा वन अँड ओनली संघ ठरला. अर्थातच शिवा वॉरियर्स संघ स्पर्धेतून अंतिम विजेता तिला स्मिथ गरज आणि आपली कंपनी आपण आपली प्रथम क्रमांकाची ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी यायचा. चला स्मिथ गरज जरूर आपण पाहिला स्मिथ गरज मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये देखील पाहायला मिळाला होता. स्मिथ गरजची मॅन ऑफ द सिरीज अरे ती कोंबडी उचल खाली बस
त्याचा वाहन या फायनलच्या मॅच मध्ये आपण पाहू शकाल सुरेश देखील मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये होता. थोड्या अडकाने त्यांनी क्रिकेट करून मॅन ऑफ द सिरीज अडवडताना पाहायला मिळाला. तेच नंतर आपण पाहू शकाल मात्र त्याचं देखील आपण यशस्वी मान सन्मान करूया. कमी वयामध्ये यशाचे उंच शिखर गाठणारा अर्थातच भव्या गावचा समावेशक ज्यांना अक्षर दिवसामध्ये संपूर्ण निवेदन कराना त्याच्या आवाजाने मंत्रमुक्त केला. आता गरजेचं त्याच्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात यशस्वी त्याचा मान सन्मान. या स्पर्धेच्या माध्यमातून केवळ आपण त्याला देखील यशस्वी मान सन्मान करूयात. त्यानंतर आपण पाहू शकाल या स्पर्धेत संपूर्ण स्पर्धा सुखरूपपणे पार पडली अशी स्पर्धा राहिल्यात. तर आपण पाहू शकाल स्पर्धा संपली असे जाहीर करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.